नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर काही ठळक घडामोडींवर। पुलाची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार कंपनीचं निलंबन। चौपदरीकरणाचे ठेकेदारच करणार आपल्या हद्दीतील पुलांची कामे। चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणाऱ्या त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल। विधानसभेत बोलता येत नाही ते दापोलीचा काय विकास साधणार, रामदास भाईंचा सवाल। हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला परवानगी मिळावी, व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचे शासनाला साकडे। आणि अजगणी समर्थनगर येथून इसम बेपत्ता। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरील पुलाची कामे वेळेत न करणाऱ्या ठेकेदार एजन्सीचे निलंबन करून ती कामे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे वर्ग करण्यात येणार असल्याने आता पुलाच्या कामांना पुन्हा गती मिळणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील कशेडी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप दरम्यान एकूण 14 पूल तर 2 रेल्वे ओव्हरब्रिजचे काम सुरू करण्यात आले होते। मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील जगबुडी, चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी, संगमेश्वर तालुक्यातील आरवली, बाव नदी, सोनवी नदी, सप्तलिंगी नदी या पुलांसह एकूण 14 पूल व 2 रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे। या कामासाठी केंद्र शासनाकडून 187 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर खरे तारकुंदे या कंपनीने या कामाचा ठेका घेतला। 2 वर्षापूर्वी पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता। 2 वर्षाच्या सर्व पुलांची कामे पूर्ण होतील असे आश्वासन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आले होते। मात्र ठेकेदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सर्व पुलांची कामे अर्धवट स्थितीत आहेत। पुलाच्या अर्धवट कामांबाबत ओरड व्हायला लागल्यानंतर खरे तारकुंदे या ठेकेदार कंपनीवर निलंबनाची कारवाई करून पुलाची कामे चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनाच देण्यात आली असल्याने पुलाच्या कामांना आता गती मिळणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील नातूनगर येथे वावे फाट्यानजीक चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाचा मोबाईल आणि 5,000 रुपयाची रोकड लंपास करणाऱ्या त्रिकुटाविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली। ट्रक चालक विनोद यादव हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन वापीहून गोव्याकडे जाण्यासाठी निघाला होता। महामार्गावरील नातूनगर येथे ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून देवपूजा करत असताना तिथे आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाईल व 5,000 रुपये रोख घेऊन पलायन केले। या झटापटीत यादव हा किरकोळ जखमी झालाय। गेल्या 25 वर्षात जितका निधी आला नाही त्या कित्येक पटीने गेल्या 2.5 वर्षात दापोली मतदारसंघात निधी आला आहे। दापोलीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही। ज्यांना विधानसभेत धड बोलता येत नाही ते दापोलीचा काय विकास साधणार, अशी विरोधकांची खिल्ली राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांनी गावतळे येथे आयोजित कार्यक्रमात उडवली आहे। सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मंजूर तलावाचे भूमिपूजन यावेळी नामदार रामदासभाई कदम यांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार श्री संजयराव कदम यांचा समाचार घेतला। व्यासपीठावर युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य श्री योगेश दादा कदम, दापोली संपर्क प्रमुख प्रदीप जाधव, तालुका प्रमुख प्रदीप सुर्वे, शंकर कांगणे, जिल्हा परिषद सदस्या चारुता कामतेकर, राजेंद्र फणसे, पंचायत समिती सदस्य वृषाली सुर्वे या उपस्थित होत्या। रॉयल्टी भरून ड्रेजरद्वारे वाळू उत्खननाला ज्याप्रमाणे परवानगी देण्यात आली त्याचप्रमाणे रॉयल्टी भरून हातपाटी वाळू उत्खनन करण्यास शासनाने परवानगी द्या, असे साकडे खेड तालुक्यातील हातपाटी व्यावसायिकांसह सर्वसामान्यांनी शासनाला घातले आहे। पर्यावरणाच्या कारणास्तव कोकणामध्ये उत्खननावर निर्बंध लादण्यात आले आहेत। मात्र अलीकडे शासनाच्या बदललेल्या धोरणानुसार खाडीमुखाजवळ ड्रेजरद्वारे वाळू उत्खनन करण्यास परवानगी देण्यात आली आहे। संबंधित व्यावसायिकांकडून यासाठी शासकीय रॉयल्टी भरून घेण्यातही आली आहे। ज्या पद्धतीने ड्रेजरद्वारे वाळू उत्खननास परवानगी दिली गेली त्याचप्रमाणे रॉयल्टी भरून घेऊन हातपाटी वाळू उत्खनन करण्यास परवानगी मिळावी, ही हातपाटी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची मागणी आहे। मात्र शासनाकडून तशी परवानगी दिली जात नसल्याने या व्यावसायिकांवर अन्याय होतोय। खेड तालुक्यातील अजगणी समर्थनगर येथील 50 वर्षीय शंकर गणूबाईकर बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नी सरिता हिने खेड पोलिसात दाखल केली आहे। 15 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शंकर बाईकर हे घरी कोणाला काही न सांगता घरातून बाहेर पडले। ते अद्याप न परतल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिसात दाखल झाली। खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील कुमार वेद कालेकर, अनिशा पालकर, ओम जंगम, रेहान मुल्ला, सार्थक दिंडे यांनी प्रथम पातळीवरील इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करून द्वितीय पातळीवरील इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड परीक्षेसाठी पात्र होण्यास बहुमान मिळवला आहे। प्रथम पातळीवरील इंटरनॅशनल ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये कुमारी रेवा पाठणकर
वेद कालेकर, ओम जंगम, रेहान मुल्ला, तनिष्का कदम, सार्थक दिंडे, वैष्णवी शिवदे या सर्व विद्यार्थ्यांनी स्कूल पातळीवर प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक पटकावले। तसेच निहारिका जाधव, हादी मुकादम, अनिशा पालकर, पार्थ चव्हाण, अथर्व दळवी या विद्यार्थ्यांनी स्कूल पातळीवर द्वितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक पटकावले। तसेच सर्वेश दामले, सार्थक मोरे, सार्थक यादव, आदित्य तायकांडी, यश खामकर या विद्यार्थ्यांनी स्कूल पातळीवर तृतीय क्रमांक प्राप्त करून कांस्य पदक पटकावले। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिर मधील इयत्ता 6वी ते 12वीतील विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या नॅशनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले। सदर परीक्षा 2 टप्प्यांमध्ये घेण्यात येते। त्यापैकी इयत्ता 7वीतील श्रेणी पाटील व 8वीतील आदित्य भोसले आणि 12वी विज्ञान शाखेतील चेतना नगारे यांनी शालेय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त केले। पुढील परीक्षेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे। तसेच शालेय स्तरावर इयत्ता 6वीतील नील पाटणे यांनी सुवर्ण, 7वीतील अग्रणी भगत हिने रौप्य, ध्वनी पावसकर हिने कांस्य पदक, 8वीतील अथर्व छपरे रौप्य, कार्तिक नगारे यांनी कांस्य पदक, 9वीतील सुयश पाटील यांनी शालेय स्तरावर सुवर्ण पदक आणि 12वी विज्ञान शाखेतील ईशा शिवलकर हिने रौप्य तर अंकिता कदम हिने कांस्य पदक प्राप्त केले। या विद्यार्थ्यांना संदेश जाधव, विनोद टेंबे, जयवंत कुलकर्णी, काशीनाथ शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले। या विद्यार्थ्यांच्या पुढील परीक्षेसाठी संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्यासह सर्व विश्वस्त, सभासद, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना कृषी कर्ज योजनेचा लाभ देताना हमीपत्र घेण्याची अट शिथिल करण्यात आली आहे। आता या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे। राज्य शासनाने गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना राबविताना कर्जमाफी केली होती। अन्य विभागाच्या तुलनेत कोकणात या योजनेचा लाभ देताना अनेक तांत्रिक अडचणी आल्याने अद्यापही योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित आहेत। कोकणात या योजनेत 5 लाख शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले होते। योजना राबविताना शेतकऱ्यांना कर्जाचे पुनर्गठन करण्याची हमी देण्यात आली होती। मात्र कर्जाचे पुनर्गठन करतानाही हमीपत्राची अट घातल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती। अलीकडेच याबाबत शेतकरी संघटनांनी निदर्शने आणि धरणे आंदोलन करून नाराजी दर्शवली होती। आता नव्या खरीप हंगामात कर्ज देतानाही शेतकऱ्यांकडून हमीपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे। रत्नागिरीतील कुवारबाव येथील कंचन हॉटेलकडे जाणाऱ्या फाट्याजवळ झालेल्या दुचाकी आणि डंपरच्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। प्रसन्न भंडारे असे त्याचे नाव असून तो कारवाची वाडी येथील रहिवासी आहे। अपघातानंतर प्रसन्नला तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यात आले होते। मात्र त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले। कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेला प्रसन्न हा भाजी व्यवसाय करत होता। चित्रपट निर्माते सदानंद उर्फ पप्पू लाड यांनी आज सकाळी लाडाचा गणपती मंदिरात आत्महत्या केली आहे। आज सकाळी मंदिर उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे। आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे। सदानंद लाड यांनीच लाडाचा गणपती मंदिराची निर्मिती केली होती। मंदिर निर्मितीनंतर लाड प्रसिद्धीच्या झोतात आले होते। लाड हे चित्रपट निर्माते म्हणून प्रसिद्ध होते। त्यांनी 15हून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे। गंगा, सिंधू, सरस्वती च यमुना, गोदावरी, नर्मदा अशा मंगलाष्टकांनी स्वयंभू श्रीदेव, चिरंजीव मार्लेश्वर व ची चौका गिरिजा देवीचा विवाह सोहळा मंगळवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या थाटामाटात पार पडला। यावेळी मार्लेश्वर शिखरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सनई चौघड्यांचे मंजूळ सूर घुमले। तर लग्न सोहळा पार पडताच उपस्थित हजारो भाविकांनी हर हर महादेव, हर हर मार्लेश्वर, शिवहरांचा जयघोष करीत सह्याद्रीच्या पर्वतरांगा दणाणून सोडल्या। शेवटी पुन्हा एक नजर काही ठळक घडामोडींवर। पुलाची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे निलंबन, चौपदरीकरणाचं ठेकेदार करणार आपल्या हद्दीतील पुलाची कामे, चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणाऱ्या त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल, विधानसभेत बोलता येत नाही ते दापोलीचा काय विकास साधणार, रामदास भाईंचा सवाल, हातपाटीद्वारे वाळू उत्खननाला परवानगी मिळावी, व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचे शासनाला साकडे आणि अजगणी समर्थनगर येथून इसम बेपत्ता। याबरोबरच दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।